प्रश्न येऊ शकतो आपल्याला. हा प्रश्न विचारू शकतात. क्लास वाईज मॅन कोणाला म्हणतात? टू हुम किंवा टू हुम इज कॉल्ड ॲज किंवा टू हू इज कॉल्ड ॲज क्लास वाईज मॅन. त्याला होमोसेपियन्स SAPIENS स्पेलिंग लक्षात ठेवायचे ह्याचे. ठीक आहे, हे झालं. पहा, निअँडरथल मॅन कुठला? क्रो मॅग्नन मॅनच्या अगोदरचा. बरोबर, हे ना वरच्या ह्याच्यामध्ये होतं पहा, क्रो मॅग्नन मॅनच्या अगोदरचा म्हणजे हा पहा, हा निअँडरथल मॅन म्हणजे कोणता? क्रो मॅग्ननच्या अगोदरचा. क्रो मॅग्नन आपण लास्ट पाहिला होता त्या टाइम स्केलमध्ये. बरोबर, सुरुवातीचा काय पाहिला होता? लिम्यूर पाहिला होता, नंतर इजिप्तोपिथेकस पाहिला, ट्रायोपिथेकस पाहिला, रामापिथेकस. रामापिथेकस काय होता? तर फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल इज कोण होतं? रामापिथेकस होतं. प्रश्न विचारतील आपल्याला, त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे. ओके, पहा, होमोसेपियनला काय? क्लास वाईज मॅन असं म्हणलं जातं. पहा, निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. पहा, वाईज मॅनचं फर्स्ट एक्झाम्पल म्हणलं तर निअँडरथल, क्लास वाईज मॅन म्हणलं तर होमोसेपियन. ओके, आणि फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल म्हणलं तर रामापिथेकस. शब्दामध्ये फरक आहे पहा, शब्दामध्ये फरक आहे. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न विचारला, सॉरी, फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक अॅनिमल म्हणलं तर रामापिथेकस, क्लास वाईज मॅन म्हणलं तर होमोसेपियन, आणि फक्त वाईज मॅन म्हणलं तर निअँडरथल. समजलं? पुढे पहा, द क्रो मॅग्नन